आजची ही पवित्र मिस्सा ब्राइस नेविल करवालोच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी व स्वर्गवासी जोकिम फ्रान्सिस डायस व स्वर्गवासी राफाएल व ग्लोरिया यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपले नेहमीच दुसऱ्याबरोबरचे संबंध हे पवित्र असावेत. दुसऱ्याबरोबर व्यवहार करत असताना, दुसऱ्यांशी नातेसंबंध जोडत असताना आणि ती नाती टिकवत असताना आपण जेवढं पावित्र्यामध्ये राहतो तेवढं परमेश्वराठाई आपल्याला कृपा प्राप्त होत असते. ह्या संदर्भामध्ये आजच्या पहिल्या वाचनातून संत पौल आपल्याला मार्गदर्शन करीत आहे की आपण कसं बोलावं, काय बोलणं टाळावं आणि कशाद्वारे आपलं प्रेम वाढू शकतं ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं की आपण देवाची लेकरं म्हणून शोभत असतो. मी दुसऱ्याशी वागत असताना, दुसऱ्यांशी बोलत असताना देवाचा मुलगा किंवा देवाची मुलगी म्हणून देव माझ्याविषयी आनंदी आहे का? पश्चातापी अंतःकरणानं आपल्या अपराधाबद्दल देवाकडे क्षमा मागूया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो, आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वसमर्थ बापा, तुझे स्तवन असो. तुझ्या करारापासून सत्कार्यासाठी शक्ती मिळते. तुझ्या प्रेमामुळे तू आम्हाला दिलेली अभिवचने पूर्ण होतात. तुझ्या कराराचा स्वीकार करण्यासाठी आमची श्रद्धा दृढ कर व तुझ्या आज्ञेविषयी आमच्या मनात प्रेम निर्माण कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे इफिसिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन. तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा, जसे देवाने ख्रिस्ताकरवी तुम्हाला क्षमा केली आहे तसे तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण आणि यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
परंतु पवित्र जनांना शोभेल त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ ह्याचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी आणि टवाळी याचाही उच्चार न हो, तो उचित नाही. तर त्यापेक्षा उपकारस्तुती हो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी असल्या कोणासही ख्रिस्ताच्या आणि देवराज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणे कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेप्रमाणे चाला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. जो मनुष्य दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. प्रतिसाद. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्याला हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि ते काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रतिसाद. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. प्रतिसाद. देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटला आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू शबात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले आणि म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला,
ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शब्बात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यानो, तुम्हापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहमाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय? तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याच्याकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पृथ्वीवर मानवी जीवन ही परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही एक महान देणगी आहे. आपली निर्मितीच हीच आपल्यासाठी एक महानता आहे आणि म्हणून आपण सतत परमेश्वराचा गौरव केला पाहिजे, त्याचे आभार मानले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण देवाचा गौरव केला पाहिजे. कारण काय? कारण त्यांनी आपल्याला माणूस म्हणून निर्माण केलेला आहे आणि म्हणून ही माणसाची जी इब्रत आहे, प्रत आहे, त्यानुसार आपण मानवावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. कारण ही देवाची प्रतिमा आहे. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेतून निर्माण केलेला आहे आणि म्हणून माणूस म्हणून माणसाशी व्यवहार करत असताना प्रेमाने वागणं महत्त्वाचं आहे. प्रेम हे अग्रस्थानी असलं पाहिजे. इंग्रजीमध्ये त्याला प्रायोरिटी म्हणतात. लव शुड बी आ प्रायोरिटी इन आर लाईफ. आणि म्हणून आपण अग्रक्रम जो आहे तो प्रेमाला दिला पाहिजे. येशू ह्या जगामध्ये आला आणि येशूने मानवाला प्रेमच देण्याचा प्रयत्न केला. धर्माचे नियम आहे, रीतिरिवाज आहेत, ते त्यांनी खोडून काढले नाहीत. परंतु जेव्हा प्रेम समोर येतं आणि नियम समोर येतो तेव्हा येशूने नेहमीच पहिल्या प्रथम प्रेम पुढे केलेला आहे, प्रेमाला प्राधान्य दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी नियम धुडकावून लावलेले आहेत किंवा त्यांनी नियम रद्द केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत, नाही. परंतु आपल्याला पहिली गरज काय आहे की त्या मानवाची प्रेमाची भूक आपण भागवली पाहिजे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा जो वृत्तांत आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे, तब्बल 18 वर्ष आजारी असलेली ही स्त्री, येशू तिला पाहतो. येशू सभास्थानामध्ये आहे, प्रार्थना करत आहे, उपदेश करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येशूने काय पाहिलं? त्या स्त्रीची गरज पाहिली की ती विकारामध्ये, ती आजारामध्ये आहे, तिला गरज आहे बरं होण्याची. आणि म्हणून येशूने तो दिवस कोणता आहे हे पाहिलं नाही की त्या दिवशी मी हिला बरं करू शकतो की नाही, ह्याकडे येशूने दुर्लक्ष केलेलं आहे. येशूने काय पाहिलं की ह्या घडीला तिला ह्या आजारातून मुक्त व्हायचं आहे आणि म्हणून त्या स्त्रीला बोलावलं जातं. येशू तिच्यावर हात ठेवतो, स्पर्श करतो, आशीर्वाद देतो आणि ती स्त्री बरी होते. परंतु नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे जे आहेत त्यांना मात्र माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूची ही कृती जी आहे ती आवडली नाही. आणि मग येशूला सरळ न बोलता इनडायरेक्ट आपण ज्याला म्हणतो, दुसऱ्या मार्गानं आपण अनेक वेळेला आपल्या व्यवहारामध्ये जसे वागतो ना, की मला जे काही सांगायचं आहे ते मी सरळ सांगत नाही, एखादा टोमणा मारतो आणि त्या माणसाला मेसेज जातो. आपण नेहमी मराठीमध्ये ती सुंदर म्हण देखील आहे, सासू बोले सुने लागे. तशा पद्धतीनं लोकसमुदायाला हा सभास्थानाचा अधिकारी काय सांगत आहे की तुम्हाला बरं व्हायचं आहे ना, शब्दात दिवशी येऊ नका, बाकी 6 दिवस आहे तेव्हा येऊन तुम्ही बरे होत जा. तू येशू सांगतो तसं नाही, हे चुकीचं बोलत आहे तू. आणि मग त्याची चूक जी आहे ती त्याला दाखवत आहे की जसं आपण आपल्या गोठ्यातून बैल काढतो, गाढव काढतो
शब्दात दिवशी त्यांना त्या गोठ्यातून काढून पाण्यापर्यंत आपण नेत असतो. त्या क्षणी शब्दात आहे म्हणून आपण ती ढोरं जी आहेत, प्राणी जी आहेत, त्यांना तहाने ठेवत नाहीत, भुकेले ठेवत नाहीत. मग आपण ह्या प्राण्यांची एवढी काळजी त्या शब्दात दिवशी जर घेत असू तर ही अब्रामाची कन्या आहे, ही देवाची प्रतिमा आहे, हिला देवाने निर्माण केलेला आहे. मग तिची गरज मोठी आहे की नाही त्या दिवशी? हा सगळा वृत्तांत माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देखील ह्या दाखल्या रूपानं एकच गोष्ट सांगत आहे की धर्माचे रीतिरिवाज नियम आवश्यक आहेत, परंतु हे रीतिरिवाज नियम पाळत असताना जेव्हा मानवी प्रेम समोर येतं तेव्हा पहिलं प्राधान्य आपण मानवी प्रेमाला दिलं पाहिजे. त्याची अडचण काय आहे ती पाहिली पाहिजे, त्याची गरज काय आहे ती पाहिली पाहिजे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपण देवाची लाडकी मुलं बनत असतो. आणि हेच आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पौलांनी देखील आपल्याला नमूद केलेलं आहे, सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्यातील कटुता आपण बाहेर काढली पाहिजे, कशा प्रकारे आपल्या मनामध्ये जी घृणा आहे, पाप प्रवृत्ती आहे ती बाजूला करून आपण दुसऱ्यांशी व्यवहार केला पाहिजे. प्रेमाचा व्यवहार करा. आणि प्रेम हे ह्या जगामध्ये सर्वात मोठं आहे. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. संत पौल नेहमीच सांगत आलेला आहे, कारण त्यांनी ख्रिस्ताचं जीवन अनुभवलं. आणि हेच करण्यासाठी आज आपल्याला देखील ह्या उपासनेद्वारे देव मार्गदर्शन करीत आहे. आपण परमेश्वराकडे कृपा मागूया. आणि विशेषतः हे प्रेम अधिकाधिक जेवढं आपल्याला आपल्या सहवासामध्ये लोक येतील त्यांना आपल्याला देता यावं, की ज्याद्वारे आपल्याला सगळीकडे प्रेमच दिसेल. प्रभूकडे आशीर्वाद मागूया. बंधू भगिनीनो, माझ्या तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातांतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस, त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो.
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो हो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर फादर, सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत गोन्झालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्तात होय, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांती वंदन करूया.
पहा हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली व आम्हासाठी स्वतःचा सुवासिक असा यज्ञ देवाला अर्पण केला. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या साक्रामेंताद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रेमामध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक.
करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.